विद्यार्थी मित्रांनो, बोर्डची एक्झाम म्हटलं की टाईम मॅनेजमेंट आलंच. विदाऊट टाईम मॅनेजमेंट तुम्ही बोर्डची एक्झाम लिहू शकत नाही किंवा चांगला स्कोर करू शकत नाही. बोर्ड एक्झामसाठी आपल्याकडे किती 3 तास वेळ आहे. म्हणजे एका पेपरसाठी आपल्याला 3 तास तुम्हाला मिळतील. पण त्या 3 तासात तुम्हाला बरेचसे कामं करायचे असतात. सगळ्या क्वेशन्सचे आन्सर लिहायचे असतात. त्याचबरोबर ग्राफ पेपर असतो, तो चिकटवायचा असतो. त्याचबरोबर तुम्हाला सप्लिमेंट मिळाल्या असतात, त्या सुद्धा चिकटवायच्या असतात. सगळ्या गोष्टी तुम्हाला या 3 तासामध्ये कराव्या लागतात. त्याचबरोबर तुमची अटेंडन्स शीट जी असते, तुमचा बारकोड असतो, याच्यामध्ये सुद्धा तुमचा खूप टाईम वेस्ट होतो. बरोबर आहे? मग याच गोष्टीवर मी सोल्युशन घेऊन आलोय या व्हिडिओच्या माध्यमातून. मी तुम्हाला काही अशी एक प्रोसिजर सांगणार, एक ट्रिक सांगणार तुम्हाला, की जी तुम्ही जर अप्लाय केली तर व्यवस्थितरित्या तुम्ही टाईम मॅनेजमेंट करू शकता. मी तुम्हाला सांगणार, की सेक्शन वाईज किंवा कोणत्या क्वेशनला तुम्ही किती टाईम दिला पाहिजे, जेणेकरून तुमचा पूर्ण पेपर हा नियोजित वेळेपेक्षा कमी वेळेत होईल. बरोबर? आता टाईम मॅनेजमेंट म्हटलं, की काय होतं, बरेचसे जण विद्यार्थी डायरेक्ट सेक्शन ए पासून सुरुवात करतात. ओके, क्वेशन्स येतोय, लिहून टाकतात. क्वेशन नाही येत, मोकळी जागा सोडतात. त्याच्यानंतर असं करत जातात किंवा घड्याळाकडे ते पाहत पण नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, परिणामी त्यांचा 10-20 मार्क्सचा पेपर अटेम्प्ट करायचाच राहतो आणि त्यांना नंतर घरी येऊन समजतं, की ह्या पेपरमधलं किंवा हे क्वेशन्स मी अगोदर अटेम्प्ट करायला पाहिजे होते. हे तर मला इझिली येत होते. मग अशी पश्चातापाची वेळ तुमच्यावर येऊ नये, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाणार तर त्यावेळेस माहिती आहे तुम्ही फुल पॅनिक मोडमध्ये असणार. तुम्ही डिस्टर्ब असणार, की कशा पद्धतीचं वातावरण तिथं असणार आहे, कशा पद्धतीचा पेपर येणार आहे, याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं एक अपरिचित ती गोष्ट तुमच्यासाठी असणार आहे. मग मी या सिच्युएशनमध्ये सांगतोय, की ही फक्त तुमच्यासाठी नाही, ही सर्वांसाठी अपरिचित गोष्ट असणार आहे. त्याच्यामुळे घाबरून बिलकुल जायचं नाही. शांत जायचं, शांत मन करून बेंचवर बसायचं व्यवस्थितरित्या. आपला जो नंबर ज्या ब्लॉकमध्ये वगैरे आलाय, ज्या सेंटरमध्ये आलाय, तो आदल्या दिवशीच आपण जाऊन पाहायचा आणि त्याच्यानंतर आपली जागा सिक्युअर करून घ्यायची. बरोबर? मग दुसऱ्या दिवशी तुम्ही वेळेत निघायचं. पेपर समजा 10:00ला जर सुरू होणार असतील, तर तुम्ही 9 वाजता सेंटरवर अवेलेबल असणं गरजेचं आहे. आता सोबत घेऊन जाताना तुम्ही काय जायचंय, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या पेन, पट्टी, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर वगैरे, कंपास, या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत असू द्यायच्यात. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट ती सोबत पाहिजे, ती म्हणजे काय, वॉच. वॉच. घड्याळ हे सर्वांकडे कंपल्सरी असलंच पाहिजे. बरोबर. आता डिजिटल घड्याळ नकोय. आपलं साधं एनालॉग घड्याळ जे असतं ना, टाईमावर असणं गरजेचं आहे. तुमच्या सोबत पाहिजे. बरोबर. आता ते कशासाठी पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. आता फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस बोर्डचा पेपर येतो, आता मी कॉमन मिस्टेक तुम्हाला सांगतो, की विद्यार्थी काय करतात. ज्यावेळेस बोर्डचा पेपर समोर येतो, डायरेक्ट पहिला क्वेशन न वाचताच लगेच लिहायला सुरुवात करतात. पहिला क्वेशन न वाचताच लिहायला सुरुवात करतात. येत नसेल एखादा क्वेशन लिहायला सुरुवात करतात. ते असा विचार करत नाही, की या क्वेशनला दुसरा कोणता क्वेशन ऑर आहे का? किंवा जर आपण हे क्वेशन सोडता दुसरे जर क्वेशन केले, तर आपल्याला टाईम कमी लागू शकतो. या क्वेशनला विचार करायला वेळ लागतो, तर हे आपण नंतर न करू. हा तो विचार करत नाहीत विद्यार्थी, बरोबर. ते काय करतात, पॅनिक मोडमध्ये सगळ्यांनी सांगितलं असतं, की लवकर-लवकर लिहायचं कारण बोर्ड एक्झाम आहे. टाईम पुरत नाही, टाईम पुरत नाही, टाईम कमी असतो. असं बिलकुल नाही. 3 तास जे तुम्हाला मिळतायत ना, तर ते एकदम सफिशियंट आहेत तुमचा पेपर लिहिण्यासाठी. कारण विद्यार्थी मित्रांनो पहा ना, 4 सेक्शन अटेम्प्ट करायचे. 4 सेक्शनमध्ये क्वेशन्स आहेत आणि जर आपण तसा सारासार विचार केला किंवा व्यवस्थित जर तुम्ही ॲन्सर जर लिहीत असाल, तर 3 तास हे तुमच्यासाठी खूप परफेक्ट आहेत, बरोबर. आता या 3 तासामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या पेपर अटेम्प्ट करू शकता. तर मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस क्वेशन पेपर तुमच्या हातामध्ये पडेल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचंय, की क्वेशन पेपर पाहायचा आणि ईझी सेक्शन जो तुम्हाला वाटतो, आता सेक्शन 4 4 सेक्शन आहेत. जो तुम्हाला ईझी सेक्शन वाटतो, आता सगळ्यांना ईझी कोणता वाटतो? एम-सी-क्यूचा सेक्शन, ओके. त्याच्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सरचा क्वेशन, ठीक आहे, तो पहिले तुम्ही करा, बरोबर. आता त्याच्यामध्ये तर तुम्हाला ऑर नाही येत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही डायरेक्ट लिहायचा. आता एम-सी-क्यू सॉल्व्ह करत असताना मी अजून तुम्हाला ट्रिक सांगतो, की एम-सी-क्यूचं आन्सर हे कसं लिहायचं. समजा क्वेशन 1 ए असा तुमचा एम-सी-क्यूचा क्वेशन असणार, बरोबर. त्याचबरोबर त्याच्या 1 मधलं आन्सर तुम्हाला लिहायचंय ए आणि ते काय जे आन्सर असेल या पद्धतीने तुम्हाला एम-सी-क्यू अटेम्प्ट करायचा. काही विद्यार्थी काय करतात, की फक्त एवढंच लिहितात, फक्त एवढंच लिहितायत, फक्त एवढंच लिहितायत. तर याला बोर्ड कन्सिडर करत नाही, याला मार्क्स दिले जात नाहीत. तुम्हाला तो पूर्ण ऑप्शन लिहायचा आहे, बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचंय, समजा पहिला क्वेशन तुम्हाला येतोय, बरोबर? तर ठीक आहे, तो लिहायचा आहे तुम्ही. पण सेकंड तुम्हाला येत नाही. मग एक लाईन सोडायची किंवा फक्त इथं या पद्धतीने असं टाकून ठेवायचा नंबर आणि त्या पद्धतीने तुम्ही मोकळं सोडून द्यायचं. ज्यावेळेस क्वेशन पेपर तुमचा पूर्ण लिहून होईल किंवा समजा तुम्हाला विचार करायला ज्यावेळेस वेळ भेटेल किंवा ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होईल, की याचा आन्सर हे आहे, तर त्यावेळेस तुम्ही इथं येऊ शकता. पण काय करायचं नाही तुम्हाला सांगतो, की याच्यावरच तुम्ही विचार करत बसायचं नाही. एकदा क्वेशन पेपरला काय करायचं आपल्याला राउंड्समध्ये सोडवायचंय. राउंड्समध्ये म्हणजे कसं, एकदा जे क्वेशन्स येतात ते टप सोडत जायचे, लिहत जायचे, बरोबर. आणि जे येत नाहीत त्यांच्यासाठी विचार करण्यासाठी आपल्याला नंतरनं वेळ ठेवायचा आहे, बरोबर. या रीतीने आपल्याला क्वेशन पेपर हा सॉल्व्ह करायचा आहे. आता आता हे कशासाठी झालं, की ज्या सेक्शन्सला ऑर नाहीये त्यांच्यासाठी. पण ज्यांच्याकडे ऑर आहे, तर त्यांच्यासाठी काय करायचंय, क्वेशन आपल्याला मार्क करायचे लिहिण्याच्या अगोदर. क्वेशन पेपर तुमच्या हातामध्ये आलाय, ओके.
आता पहा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन आणि एम-सी-क्यूला ऑर नाहीये. पण नंतर पाहिलं शॉर्ट आन्सर क्वेशन्स, शॉर्ट आन्सर क्वेशन्स सेकंड आणि लाँग आन्सर क्वेशन्स या तिन्हीही क्वेशन्सला ऑर आहेत. बरोबर? मग याच्यासाठी तुम्हाला कसं लिहायचंय? ओके. तिन्ही क्वेशन्सला ऑर आहेत. मग क्वेशन पेपर एकदा व्यवस्थित पाहायचा आहे. ओके. आपल्याला कोणता क्वेशन येऊ शकतो बाबा. आता जे येतायत ते अगोदर टिक करून ठेवायचे, की मी हे क्वेशन्स लिहील. आता समजा जे येत नाहीत, पण मला अटेम्प्ट करायचे आहेत. ओके. नाही जरी समजा 4 पैकी 4 मार्क्स पडले, 2 मार्क्स तरी याच्यात मला पडू शकतात. तर असे क्वेशन्स टिक करून ठेवायचे आणि हे कशाच्या माध्यमातून करायचं तुम्हाला? पेन्सिलच्या माध्यमातून करायचंय. पेन बिलकुल क्वेशन पेपरवर फक्त सीट नंबर टाकण्यासाठी पेन यूज करायचा. बाकी इतरत्र कुठेही तुम्हाला क्वेशन पेपरमध्ये पेनचा वापर करायचा नाही. तो ॲज अ कॉपी कन्सिडर केला जातो बोर्ड्समध्ये बरोबर. फक्त पेन्सिलचा तुम्हाला यूज करायचा आहे. त्याच्यात छोटीशी टिक करायची, की लक्षात राहायला पाहिजे, कोणता तुम्हाला क्वेशन करायचा आहे. हे कधी सांगतोय मी तुम्हाला कधी करायचं ज्यावेळेस क्वेशन पेपर हातात येईल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी करायच्यात. आणि तुम्हाला एक सायकॉलॉजिकल फॅक्ट मी सांगतो, की जो क्वेशन जी कन्सेप्ट तुम्ही अगोदर वाचता, ओके, ती अगोदर तुम्ही वाचलेली असते. पूर्ण सिलेबस तुम्ही तो कव्हर केलेला असतो. समजा क्वेशन पेपरमधला पूर्ण जो सिलेबस असेल तो कव्हर केलेला असतो. पण जे क्वेशन तुम्ही वाचता आणि ठरवता, की मला हे करायचंय. मेंदू ऑटोमॅटिक आपला जो ब्रेन आहे ऑटोमॅटिक ते क्वेशन्स तुम्हाला म्हणजे रिकव्हर करून देत असतो किंवा तुम्हाला आठवून देत असतो. त्याच्यामुळे अगोदर क्वेशन हे मार्क करायचे तुम्हाला. मार्क केल्यानंतरनं काय करायचंय तुम्हाला, समजा एखादा क्वेशन असेल, ज्याचा तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे. तुम्हाला असं वाटतं की लक्षातून जाईल तो फॉर्म्युला. मी आत्ता तिथं लिहून ठेवतो. पेन्सिलच्या साहाय्याने तिथं तुम्ही तो लिहायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्वेशन तो सॉल्व्ह करायला येणार त्या ठिकाणी, तर त्यावेळेस तुम्ही तो फॉर्म्युला तिथं यूज करून त्याचा ॲन्सर शोधू शकता किंवा समजा एखादा कीवर्ड. ओके, कीवर्ड म्हणजे काय, की तुम्हाला क्लिक होऊ शकतं की याचं ॲन्सर हे आहे. मग पद्धतीने एक कीवर्ड किंवा छोटीसा मार्क करून तिथं ठेवायचा त्या क्वेशनपाशी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्वेशन सॉल्व्ह करायला येणार तिथं, तर त्यावेळेस तुम्हाला ते समजेल आणि तुम्ही व्यवस्थित ॲन्सर त्याचा लिहाल. बरं आता हे झालं अप्रोच कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर ना आता प्रत्येक सेक्शनमधला प्रत्येकच क्वेशन तुम्हाला येईल असा नाहीये. बरोबर? मग त्यासाठी मी तुम्हाला काय सांगतोय, समजा हा पहा, हा इथं सेक्शन सी मी इथं घेतलाय. बरोबर? सेक्शन सी त्याच्यानंतर हे जे काय असेल समजा क्वेशन नंबर वगैरे क्वेशन 3A या पद्धतीने असेल. समजा ए क्वेशन आला, तुम्ही तो लिहिला व्यवस्थित. बरोबर? आता बी क्वेशन येत नाही. तर तुम्ही एक जागा राखून ठेवायची, की बी क्वेशन आहे ना, तर याला समजा मी इथं 5 लाईन इथं सोडतोय. नंतरनं तुम्हाला इथं सी सुरू करायचं आहे. बरोबर? आता सी तुम्हाला येत असेल, पण बीला आपण 5 लाईन का सोडल्यात? कारण तुम्हाला माहिती आहे, जर मला परफेक्ट जरी नाही आला, मी थोडं का होईना इथं अटेम्प्ट करू शकतो. ह्या 5 लाईन फिल करू शकतोय. बरोबर? पण ज्यावेळेस तुम्हाला कळतंय, की बी मला कसलाच येत नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही इथं लाईन सोडू नका. बरोबर? कारण ते एक बॅड इम्प्रेशन पडतं. तुम्ही पेपर वेस्ट केल्याचं बॅड इम्प्रेशन पडतं. तुम्ही इथं लिहा. बी-मध्ये तुम्हाला येतंय ना, थोडंसं येतंय, मोडकं-तोडकं येतंय, तर तुम्ही इथं लिहा. पण काहीच येत नाही, तरी तुम्ही जागा सोडताय, तर हा चुकीचा अप्रोच आहे. बरोबर? त्या ठिकाणी तुम्हाला जागा सोडायची नाही. ते एक एक्झामिनर पुढे ते म्हणजे जे पेपर चेक करणारे व्यक्ती आहे, तर ते तुम्हाला ॲज अ बॅड इम्प्रेशन म्हणून त्याचं कन्सिडर करतात आणि त्याचा मार्क्सवर तुमच्या खूप इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे येणार आहे, तुम्ही ते लिहिणार आहात, त्यावेळेस हे लिहायचंय. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा पेपर होतो, ओके. त्यामध्ये तुम्हाला डिस्टर्बन्स सांगतो मी हां. तुमचा बारकोड स्टिकर तुमच्याकडे येणार. बरोबर आता काही वेळेस ते टीचर्स जे असतात ते बारकोड तुमचा चिकटवून देतील. काही वेळेस तुम्हाला चिकटावं लागेल. आता बारकोड ज्यावेळेस येणार तुम्हाला सीट नंबर वगैरे तुम्हाला क्रॉस चेक करायचा आहे. व्यवस्थित तो ज्या चौकटीत दिलेला आहे स्क्वेअरमध्ये तिथं तो चिकटवायचा आहे. होलोग्राफ स्टिकर व्यवस्थित चिकटवायचं आहे. त्याच्यानंतर सप्लिमेंट जर घेतली असेल, तर सप्लिमेंट व्यवस्थित टाय करायची. ओके. धाग्याच्या माध्यमातून व्यवस्थित टाय करायची. त्याच्यानंतर किती सप्लिमेंट घेतल्यात हे तुम्हाला तिथं व्यवस्थित लिहायचं हे बिलकुल विसरायचं नाही. जर तुम्ही तिथं लिहिलं नाही आणि यदाकदाचित जर तुमची ती सप्लिमेंट हरवली, म्हणजे त्या जो धागा असतो आपला दोरा असतो त्याच्यातून जर सुटली आणि तुम्ही तिथं जर लिहिलेलंच नसेल, या पद्धतीने बॉक्स असतो बघा. 1 प्लस तुम्हाला इथं लिहायचं असतं आणि तुमचं इथं टोटल दिलेलं असतं. बरोबर. आता 1 प्लस तुम्ही जर डायरेक्ट 1 प्लस 1 जर केलं, तर इथं तुमचं 2 होतंय. पण यदाकदाचित जर तुम्ही हे लिहिलेलं नसेल आणि तुम्ही सप्लिमेंट घेतलेली असेल, ती सप्लिमेंट जर हरवली, तुम्ही इथं लिहिलेलंच नाहीये. मग त्यावेळेस काय होतं, की त्या सप्लिमेंट तुम्ही घेतली होती असा कोणता प्रूफ राहत नाही. मग परिणामी जे मार्क्स किंवा जे कंटेंट तुम्ही त्या सप्लिमेंट लिहिलं होतं, तर त्याचे मार्क्स तिथं मायनस होणार. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे सप्लिमेंटचा नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. त्याचबरोबर क्वेशन पेपर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ॲन्सर शीट तुमच्या हातात येतंय, तर त्यावेळेस ॲन्सर शीट पूर्ण तुम्हाला चेक करायचं एखादा पेज मिसिंग तर नाहीये. त्याचबरोबर पेजेस खूप चिकटलेले असतात, ते व्यवस्थित तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्यानंतर जे टाय केलेला जो धागा असतो, म्हणजे शिवलेली जी असते क्वेशन पेपर, तर ती तुम्हाला चेक करायची की कुठून फाटलेली वगैरे तर नाहीये. या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. टाईम मॅनेजमेंटबद्दल मी तुम्हाला सांगितलं, की टाईम कशा पद्धतीने मॅनेज करायचा आहे. एका क्वेशनवर आता मी तुम्हाला समरी देतो या व्हिडिओची. एका क्वेशनवर तुम्ही जास्त टाईम वेस्ट करायचा नाही. काय? एका क्वेशनवर जास्त वेळ टाईम वेस्ट करायचा नाही. जो क्वेशन येतोय, जे क्वेशन्स येतायत ते मार्क करायचे, अगोदर लिहून टाकायचे
आणि त्याच्यानंतर जे येत नाही त्यांच्यावर विचार करायचा आणि लिहून टाकायचे. विचार करायचा आणि लिहून टाकायचे. फक्त विचार करण्यामध्येच टाईम वेस्ट करायचा नाही एवढं तुम्हाला सांगतोय. कारण वेळ खूप लिमिटेड आहे. आपल्याला वाटतंय 3 तास खूप मोठे आहेत, खूप जास्त आहेत, बरोबर? पण ज्यावेळेस तुम्ही एक्झामला पाहता लगेच 1 तासाची बेल लगेच वाजते, दुसऱ्या तासाची लगेच वाजते आणि एकदा जर दुसऱ्या तासाची बेल वाजली, तर तुमचं जे डिप्रेशन लेव्हल आहे किंवा समजा तुमचं जे तणावाची लेव्हल आहे ती खूप इन्क्रीज होते. त्याच्यानंतर लगेच शेवटच्या 10 मिनिटाची बेल वाजते. लगेच तुम्हाला सप्लिमेंट ट्राय कराव्या लागतात. पण यासारखी कंडिशन तुम्हाला होऊ नये. त्याच्यामुळे पहिल्या मिनिटापासून तुम्ही मी ज्या सांगितल्यात गोष्टी त्या व्यवस्थित फॉलो करायच्यात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्याचबरोबर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.